हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने। आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन पेपर पॅटर्न बघणार आहोत। HSC बोर्ड एग्जाममध्ये आपल्याला क्वेश्चन पेपर पॅटर्न कसा विचारला जातो, तर बुक कीपिंगचा आज आपण क्वेश्चन पेपर बघणार आहोत। तर याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन। 20 मार्कासाठी ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन विचारला जातो। कंपल्सरी क्वेश्चन आहे, याला कोणताही ऑर दिला जात नाही। ठीक आहे, कोणतेही 4 क्वेश्चन सेट आपल्याला विचारले जातात, 5 मार्क प्रत्येकाला असतात। ठीक आहे, मग याच्यामध्ये फिल इन द ब्लँक्स, ट्रू और फॉल्स विथ रिझन, ॲग्री डिसॲग्री, त्याच्यानंतर आन्सर इन वन सेंटेन्स, गिव्ह वन वर्ड सबस्टिट्यूशन। तर या टाईपचे कोणतेही 4 क्वेश्चन सेट आपल्याला विचारले जातात, 5 मार्क एका क्वेश्चन सेटला असतात। ठीक आहे, तर अशा पद्धतीने पहिला क्वेश्चन ऑब्जेक्टिव्हसाठी असतो। ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असतात पहिल्या प्रश्नामध्ये 20 मार्कासाठी। ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जातो ॲडमिशन ऑफ पार्टनर याच्यावर, त्यालाच ऑर रिटायरमेंट ऑफ पार्टनर येतो, 10 मार्कासाठी विचारले जातं। ठीक आहे, क्वेश्चन नंबर 3 येतो डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म, याला ऑर काय येतो, बिल ऑफ एक्सचेंजचा, हे पण 10 मार्कासाठी। मग काय करू शकतात, अल्टरेशन पण होतं, आता ॲडमिशनला ऑर बिल ऑफ एक्सचेंज सुद्धा विचारू शकते। ठीक आहे, म्हणजेच क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 याच्यामध्ये ॲडमिशन, रिटायरमेंट, डिझोल्युशन आणि बिल ऑफ एक्सचेंज, तर हे 4 प्रश्न विचारले जातात 10-10 मार्कासाठी। ठीक आहे, मग क्वेश्चन नंबर 2 मध्ये जे 2 प्रश्न विचारले याच्यापैकी एक सॉल्व तुम्ही करायचा आहे, आणि क्वेश्चन नंबर 3 मध्ये जे 2 क्वेश्चन विचारले तर याच्यामधला एक तुम्हाला सॉल्व करावा लागतो। ठीक आहे, तर या पद्धतीने ॲडमिशन, रिटायरमेंट, डिझोल्युशन आणि बिल ऑफ एक्सचेंज हे 10 मार्कासाठी आपल्याला विचारले जातात। ठीक आहे, क्वेश्चन नंबर 2 आणि 3 मध्ये। त्याच्यानंतर चौथा प्रश्न कोणता आहे, चौथा आणि 5वा प्रश्न 8 मार्कासाठी येतो। ठीक आहे, चौथा आणि 5वा प्रश्न 8 मार्कासाठी येतो। याच्यामध्ये इश्यू ऑफ शेअर्स, कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम, डेथ ऑफ पार्टनर आणि ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, या 4 पैकी कोणतेही 2 क्वेश्चन नंबर 4 ला विचारले जाते। ठीक आहे, आणि कोणतेही 2 आपल्याला क्वेश्चन नंबर 5 मध्ये विचारले जातील। ठीक आहे, मग याच्यापैकी एक तुम्हाला चौथ्यामधला एक अटेंड करायचा आणि 5व्या मधला एक अटेंड करायचा। ठीक आहे, म्हणजे इश्यू ऑफ शेअर्स लॉ ऑर इथे काय विचारलं, कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम 4 मध्ये। ठीक आहे, आणि 5 मध्ये डेथला ऑर काय विचारलं, फायनान्शियल स्टेटमेंट। ठीक आहे, तर 8 मार्कासाठी हे प्रश्न येतील, चौथा आणि 5वा 8 मार्काचा प्रश्न। त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा आहे, 12 मार्कासाठी प्रश्न विचारला जाईल। त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 7 पार्टनरशिप फायनल अकाउंट, तो सुद्धा 12 मार्कासाठी प्रश्न विचारला जाईल, आणि टोटल आपला पेपर किती आहे, 80 मार्काचा। ठीक आहे, तर या पद्धतीने आपली आहे मार्किंग सिस्टीम अकाउंटन्सीचा पेपरची। ठीक आहे, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सीचा हा पेपर आपला या पद्धतीने येतो। तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।